तर आज आपण बघणार आहोत उडदाच्या डाळीची भाजी. आणि उडदाची डाळ ही साल असलेली डाळ इथे आपल्याला वापरायची आहे. तर त्या सालीची भाजी कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया आपण ही भाजी मी कशी बनवली ते. तर बघ आता इथे मी कुकर घेतलेला आहे. त्या कुकरमध्ये आपल्याला ही साल असलेली डाळ टाकायची आहे. म्हणजे जी काळी डाळ असते उडदाची ती डाळ आपल्याला इथे वापरायची आहे. तर 2 चमचा मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे. आणि त्यात टाकायची आहे आपल्याला आता 1 चमचा मुगाची डाळ. तर बघा आता इथे मुगाची डाळ पण टाकलेली आहे. आणि आता यातच टाकायची आपल्याला 1 चमचा हरभरा डाळ. तर बघा हे प्रमाण जे आहे, तर हे मी 4 जणांच्या भाजीचं प्रमाण तुम्हाला इथे सांगते आहे. तर तुमच्या फॅमिली छोटी अगर मोठी असेल, तर तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकतात. तर बघा आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि आता हे धुवून झाल्यानंतर या डाळीमध्ये मी थोडं पाणी टाकून हे आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायची आहे. अशी थोडा वेळ भिजत घातल्याने काय होतं, ही डाळ आपली अशी फुलते सुद्धा आणि ही लवकर शिजते. तर बघा आता ही इथे मी झाकून ठेवलेली आहे आणि यासाठी आपल्याला घ्यायची आहे आता चटणी. तर बघा 4 जणांच्या भाजीसाठी एवढे धणे घ्यायचे आहे. आणि ह्या 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. थोडी हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे. आणि बघा ह्या 4 मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे. ह्या अतिशय तिखट मिरची आहे. म्हणून मी ह्या 4 घेतलेल्या आहे. आणि पुढे आपल्याला मसाल्याचा सुद्धा इथे वापर करायचा आहे. आणि बघा आता हा कांदा जो आहे, तो हा कांदा आपल्याला अख्खा घ्यायचा आहे, कापायचा नाही आहे. आणि इथे हे खोबरंसुद्धा मी घेतलेलं आहे. तर हे प्रमाण तुम्ही बघा 4 जणांच्या भाजीसाठी हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे. आता तुमच्या घरामध्ये जेवढे मेंबर असतील तेवढ्या मेंबरच्या मानाने तुम्ही हे भाजीचं प्रमाण घेऊ शकता. तर बघा हा कांदा आपल्याला असा फोडायचा आहे. आणि असा हा मध्ये फोडल्यानंतर आपल्याला हा अख्खा कांदा गॅसवरती भाजायचा आहे. तर बघा आता हा कांदा मी इथे गॅसवरती अख्खा भाजायला ठेवलेला आहे. म्हणजे याने काय होतं, हे कांद्याचे जे साल आहे ते काळे पडतात. आणि आपली ही उडदाची डाळ जी आहे तर ती काळ्या कलरची येते. म्हणून आपल्याला हा कांदा इथे असा भाजून घ्यायचा आहे. आणि आता इथे बाजूला आपल्याला चटणीसुद्धा भाजायची आहे. तर बघा आपण चटणीसाठी जे धणे घेतले होते, ते धणे आता आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे. तर आता आपले हे धणेसुद्धा भाजून झालेले आहे. तर आता हे आपण काढून घेऊ. आणि याच्यानंतर आपण जे खोबरं घेतलेलं होतं, तर ते खोबरं पण भाजायचं आहे, मिरची पण भाजायची आहे. सर्व चटणी आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे. तर बघा आता इथे आपली डाळसुद्धा चांगली भिजलेली आहे. आणि आता आपल्याला ही डाळसुद्धा इथे गॅसवरती शिजत ठेवायची आहे. तर आपल्याला या कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर बघा आता इथे तुम्ही बघू शकता ही भाजी मी कशी बनवते आहे ते. आणि हे कांदा बघा आपला आता हा पूर्ण इथे काळा झालेला आहे. तर आता हे कुकर लावल्यानंतर आपल्याला हा कांदासुद्धा इथून काढून घ्यायचा आहे. म्हणजे जास्त पण भाजायचा नाही, नाहीतर त्याचा कोळसा होऊन जातो. तर आता हे कुकर लावल्यानंतर आपल्याला हा कांदा पण इथून काढून घ्यायचा आहे. तर बघा आता हा असा कांदा आपल्या इथे भाजला गेलेला आहे. तर ही पूर्ण चटणी आता आपली गाढ झालेली आहे. तर आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्ण चटणी अशी प्लेन करून घ्यायची आहे. हे बारीक चटणी आपल्याला इथे वाटायची आहे. तर बघा आता हे लसूण, धणे, खोबरं, मिरची हे सर्व आपल्याला इथे बारीक याची पेस्ट करून घ्यायची. तर बघा आता इथे पाणी टाकून मी इथे याची चांगली पेस्ट केलेली आहे. तर आता इथे आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तर आता आपलं तेल छान तापलेलं आहे. तर यात टाकलेला आहे मी थोडा हिंग. तर बघा मी प्रत्येक भाज्यांमध्ये हिंगाचा वापर हा करते. तर आता इथे आपला हा हिंग चांगला फुटायला लागलेला आहे. आणि याचा छान वाससुद्धा येतो आहे. तर अशा प्रकारे आपला हा हिंग पूर्ण तेलामध्ये असं फ्राय व्हायला पाहिजे. आणि हा हिंग फ्राय झाल्यानंतर हे टाकायचे आपल्याला जिरं आणि मोहरी. तर बघा हे जिरं मोहरीची फोडणी पण द्यायची आहे आपल्याला इथे. आणि हे टाकून झाल्यानंतर आपण जी चटणी बनवली होती, ती चटणी आपल्याला आता इथे या तेलामध्ये फ्राय करायची आहे. तर बघा अतिशय सोपी आणि इझी पद्धत आहे ही भाजी बनवण्याची. तर आपल्या घरच्या साहित्यामध्ये सुद्धा आपण ही भाजी छान अशी बनवू शकतो. तर आता इथे टाकलेली हे मी थोडी हळद. तर या हळदमुळे आपल्या भाजीला खूप छान कलर येतो. आणि बघा आता हा आहे आमचा खानदेशी मसाला जळगावचा. तर हा अतिशय टेस्टी मसाला असतो. तुम्हाला जर याची व्हिडिओ बघायची असेल, तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा. मी याची व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. आणि आपल्याला हा मसाला भाजीमध्ये टाकायचा होता, म्हणून आपण ते मिरचीचं प्रमाण इथे कमी घेतलेलं होतं. आणि अतिशय छान अशी भाजी आपली झालेली होती. आणि आपले हे कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्यासुद्धा इथे झालेल्या आहे.
आणि आता बघूया आपली डाळ शिजली आहे की नाही. तर छान अशी डाळ इथे मऊ झालेली आहे आणि एका रवीने आपल्याला ही डाळ इथे अशी घोटून घ्यायची आहे. आपण वरण जसं घोटतो तशी आपल्याला ही डाळ इथे घोटून घ्यायची, म्हणजे आपल्या भाजीला घट्टपणा येतो अशी ही डाळ घोटल्यामुळे. आणि बघा आता इथे तुम्ही बघायचं, आपली डाळ जर शिजलेली नसेल तर आपल्या डाळ अशी घोटली जाणार नाही. तर हे तुम्ही बघायचं. आणि डाळ जर कच्ची असेल तर अजून 1 ते 2 शिट्टी घेऊन आपण ती डाळ पूर्ण शिजवून घ्यायची. आणि आता ही इथे पूर्ण मी घोटलेली आहे डाळ. आणि आता परत आपल्याला थोडी आपली ही चटणी आहे. तर ही चटणी आपण फ्राय करतो आहे, तर ती एकदा आपल्याला हलवायची आहे चटणी. तर बघा आता आपली चटणी छान फ्राय झालेली आहे, म्हणजे ती कढईपासून अशी सुटायला लागलेली आहे, म्हणजे ही चांगली फ्राय झालेली आहे. आता त्यात आपण थोडं हे चटणीचं पाणी होतं ते पाणी टाकलेलं आहे. आणि आता वरनं आपण जी डाळ शिजवली आहे तर ती डाळसुद्धा यात आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जसं वाटेल तशी ही भाजी तुम्ही पातळ घट्ट अशी करू शकतात. तुमच्या घरी जशी आवडत असेल तशी ही भाजी तुम्ही करू शकतात. आणि बघा, तुम्ही जर पहिल्यांदा ही व्हिडिओ बघत असाल आणि ही भाजीसुद्धा तुम्ही पहिल्याच वेळेस बघत असाल तर ही भाजी थोडी घट्ट पण ठेवा. आणि ती छान अशी घट्ट असली की ती चांगली आपल्या पोळीबरोबर खातासुद्धा येते. तर ही आमची खानदेशी एकदम स्पेशल भाजी आहे. आणि हिवाळ्यामध्ये तर ही भाजी आम्ही जास्त वेळा बनवतो. कारण उडदाची डाळ जी आहे तर ती अतिशय हेल्दी असते शरीरासाठी. तर बघा, ही डाळ अशी आम्ही बनवतो भाजी आहे आणि बऱ्याच वेळा ही भाजी आम्ही आठवड्यातनं 2 वेळा तरी ही भाजी बनवतो. तर बघा आता इथे आपली भाजीमध्ये आपण थोडं मीठ टाकणार आहोत. आणि गार्निशिंगसाठी आपल्याला थोडी इथे हिरवी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. आणि या भाजीवरती झाकण ठेवून आपल्याला एकदम मीडियम गॅसवरती 10 मिनिट ही भाजी शिजवू द्यायची आहे. तर कमीत कमी 10 मिनिट तर ही भाजी शिजायला पाहिजे. बघा आता हिला छान उकळी आलेली आहे आणि वरती तेलसुद्धा छान आलेलं आहे. तर बघा, मी तेलाचा वापरसुद्धा कमी केलेला आहे. शेंगदाणा तेल होतं माझ्याकडे घाण्याचं, तर ते मी कमी टाकलेलं आहे. ते तेल कमी जरी टाकलं तरी भाजीवरती ते छान असं दिसायला लागतं. तर बघा आता इथे उकळी आलेली आहे आणि आपली भाजी इथे रेडी आहे. तर मी 2 ते 3 वेळा अशी उकळी ह्या भाजीला आणून घेतलेली आहे. आणि उकळी चांगली आल्यावरच ही भाजीची टेस्ट अतिशय छान लागते. तर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता इथे बघा आपली ही भाजी आपण. तर बघा, तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकतात. आणि चला भेटूया आपण अशा आपल्या पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये.